फोटोचा फोटो काढलाय, तुम्ही बघायला गेले फोटोचा फोटो काढलाय आणि नावं वेगवेगळी केली आहेत. हा दुबार मतदार नाही का? हा मतदार संघ सोयीचा आहे. आणि त्यामुळे वर्गीकरण 5 ज्यामध्ये फोटो आणि फोटोवर फोटो, पुढचा भाग आहे वर्गीकरण आहे ते म्हणजे नाव एकाच व्यक्तीचं एकच नाव पण त्याच्यामध्ये लिंग वेगवेगळी पुरुष आणि स्त्री. बघा रमजान अली मोहम्मद हदीस खान 447 नंबर त्याचा आणि वय 65 लिंग महिला. त्याच यादीमध्ये पुढचं नाव रमजान अली मोहम्मद हदीस खान नाव तेच, ऍड्रेस तोच, वडिलांचं नाव तेच पण लिंग पुरुष. या व्यक्तीचं नाव एक, मतदार यादीत अनुक्रमांक वेगवेगळे पण लिंग वेगवेगळं. तेच रहमुद्दीनचा असा यार मोहम्मद खान पुरुष आणि महिला. या पद्धतीने दुबार मतदार याचा हा प्रकार. आणि पुढचा प्रकार तर त्याहून गंभीर आहे, कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार. अहो केस दुबारची नाही, 3 बार आणि 4 बार आणि षटकारची पण आहे. सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका, विपर्यास करू नका. राज ठाकरेजी मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका. एकाच व्यक्तीची 3 वेळा नावच सांगतो मी. खादिजा अस्लीम पठाण 701 अनुक्रमांक, 668 अनुक्रमांक, 672 अनुक्रमांक, मतदारसंघ इस्लामपूर. तिबा शकील राजू फकीर अनुक्रमांक 540, अनुक्रमांक 541, अनुक्रमांक 667 इस्लामपूर मतदारसंघ मतदानसभा. परवीन तौफिक मुजावर अनुक्रमांक 1192, अनुक्रमांक 1197, अनुक्रमांक 1099, 199 मतदार तोच तिबा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ. या पद्धतीने तिबार आणि काहींची तर अहमदउद्दीन शेख, जुनेद मुजाद्दीन अन्सारी वांद्रे पूर्व आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघातले जुनेद मुजाम्मिल अन्सारी 628 मध्ये पण तोच आहे, 630 अनुक्रमांकावर तोच आहे, 724 ला तोच आणि अन्य 3 वेळा पण तोच आहे, 6 वेळा आहे. मग या 8 वर्गीकरणातली यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे दुबार मतदार नाहीत. कर्जत, जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा कळवा यात दुबार मतदार नाहीत. कल्याण डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर, पाटील तुम्हाला आठवतात. मग ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. काँग्रेसला तर लांगूल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजी का वळली आहे? तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणताय, त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी. आणि हा मुस्लिम दुबार मतदार, थेट मुस्लिम दुबार मतदार, याच्याबद्दलची तुमची भूमिका काय? आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी. आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे. हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा, तुम्ही मांडणी केली. आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा. ही भूमिका राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय? हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा,
तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय. मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय. राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत. मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले. आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरही केलंय, आताही करणार, पुढेही करणार. आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद. हा वोट जिहाद आहे. या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही बनू नका. उद्धवजी अजूनही विचार वापसी करा. नका राव आमच्याबरोबर, विरोध करा, आम्हाला अडचण नाही. पण मांडणी करताना, भूमिका मांडताना, निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात, हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात, आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका. या ठिकाणी मला याचाही उल्लेख करायचा आहे की उद्धवजी म्हणाले घोटाळा दाखवाच. महाविकास आघाडीने केला असेल तर घोटाळा दाखवाच. दुबारचं प्रकरण मी आता मांडलं ते राज ठाकरेजी यांना अंजन देईल अशी अपेक्षा आहे. आणि आता तुमचा घोटाळा मानायचाच असला तर तुमचाच घोटाळा. याचे पुरावे सुद्धा उद्धवजी तुम्हाला देतोय. उघडा डोळे पहा नीट. महाविकास आघाडी आणि महायुती लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला तो आपण जरा समजून घेऊ. खरं तर त्यावेळेलाच बऱ्याच मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केंद्रावर आमची नावं नाहीत याबद्दल आक्रोश केला, पळापळ केली, भूमिका मांडल्या, अर्ज केले, न्यायालयात गेले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी काय वेगळं सांगायची गरज नाही. पण निकाल आल्यानंतर लोकसभेत महाविकास आघाडीला मतं पडली 2,50,15,819. 2,50,15,819. लोकसभेत आम्हाला विजय मिळाला, आम्हाला मतं चांगली मिळाली. हे महाविकास आघाडीने आणि बुद्धिवान आमच्यातल्या काही पत्रकार मित्रांनी मांडलं. ठीक आहे. लोकसभेत महायुतीला काय मतं मिळाली? 2,50,15,819 महाविकास आघाडीच्या तुलनेत आम्हाला पडली 2,48,12,627. म्हणजे अंतर फक्त आम्हाला कमी होतं 2,03,192 मतांचं. बघा, नीट समजून घ्या. दुबार मतदार, मतचोरी आणि आम्हाला उघड करा काय घोटाळे केले त्याचं उत्तर देतोय मी. 2,03,192 मतं आम्हाला कमी पडली. आणि त्याच लोकसभा निवडणुकीच्या विधानसभाच्या मतदारसंघातल्या याद्या केवळ 31 मतदारसंघाच्या आम्ही बघितल्या. किती? 31 मतदारसंघाच्या. त्यामध्ये 288च्या अजून पाहिल्याच नाहीत. या 31 मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक दुबार मतदार, मुस्लिम दुबार मतदार यांची संख्या फक्त 31 विधानसभा मतदारसंघामध्ये 2,25,791. आमचा कमी पडलेली मतं 2,03,000च आहेत. मग आता तुमच्या विचारावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू. लोकसभा निवडणुकीत तुम्ही मतचोरी केलीत, वोट चोरी केलीत असा प्रश्न आम्ही उपस्थित करायचा. आणि आम्ही आता अभ्यास करतो आहोत, कारण यांना बेनकाब केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 31 विधानसभांमध्येच केवळ 2,25,791 हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार दुबार आहेत. पूर्ण 288 विधानसभात मोजली तर जवळजवळ आकडा 16,84,256. अहो, नसती तर तुमचा रिझल्ट काय लागला असता. आणि त्यामुळे तुमच्या लोकसभा निवडणुकींच्या बाबतीमध्ये
आम्ही प्रश्न उपस्थित करायचा का? उद्धवजी, हा तुमचा घोटाळा आहे, आमचा थेट उत्तर आहे. आणि अजूनचे पुरावे पाहिजे तर उद्धवजी देतो. मतदारसंघ काढल्यात राज ठाकरे यांनी, मतदारसंघाचं नाव घेतलं त्यांनी, मतदारांचं नाव घेतलं त्यांनी. त्याला उत्तर मी दिलंच आहे. अन्य नावं, मुस्लिम नावं, दुबार नावं, अल्पसंख्याक नावं. आता मतदारसंघ शाद येतोय. रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये 1243 मतांनी. आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये? 5562. काय करायचं? करायचं काय? उत्तर देतील. दुसरे ते आमचे ग्रेट नाना पटोले साकोलीतनं निवडून आले 208 मतांनी. त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477. करायचं काय? राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा? मतचोरी झाली म्हणताय? बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर जिंकलेत 5324 मतांनी. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार 14944. काय करायचं? बडवायचंय, फटकावायचंय? उत्तर द्यावं राज ठाकरे यांनी. मुंब्रा आमचे जितेंद्र आव्हाड. आमचे कसले? जितेंद्र आव्हाड. त्यांच्या मतदारसंघामध्ये 30,601 दुबार मुस्लिम मतदारसंघ. 30,000. माळशिरस उत्तम जानकर आमदार, दुबार मुस्लिम मतदार 4399. घनसावंगी राजेश टोपे निवडून आले 2309 मतांनी, मी चुकत नसेल तर. शिवसेना निवडून आली 2309 मतांनी. शिवसेना निवडून आली. आणि मुस्लिम दुबार मतदार 11,751. काय करायचं? दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का? राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी, तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय. लातूर शहर अमित देशमुख दुबार मुस्लिम मतदार 20,613. धारावीतल्या ज्योतिताई गायकवाड दुबार मुस्लिम मतदारसंघ 10,689. मुंबादेवीत आमचे अमीन पटेल दुबार मुस्लिम मत 11,126. काय करायचं या मतदारसंघाची यादी किती वाचू? मालाड पश्चिम असलम शेख निवडून आले 6,227 मतांनी. 17,007 दुबार मुस्लिम मते. अरे वोट चोरी. खरं तर मला हे नाती संबंधी कधी आणावीशी वाटत नाही. भाजपचा उमेदवार होता, कार्यकर्त्यांचा प्रमुख नेता आहे, माझा भाऊ पण आहे. मी निवडून आणला असतं ना वोट चोरी असती तर. 6,200 पराभव झालाय. आणि दुबार मुस्लिम आहेत 17,007. परभणी राहुल पाटील 13,313 दुबार मुस्लिम मतदार. विक्रोळीत सुनील राऊत 3,450 मुस्लिम मते दुबार. कलिनाथ संजय पोतनीस 5,008 मतांनी निवडून आले. दुबार मुस्लिम मत 6,973. जोगेश्वरीत अनंत नर निवडून आले 1,541 मतांनी. दुबार मुस्लिम मते 6,441. काय करायचं? आदित्य ठाकरे राजीनामा घेणार? नितीन देशमुख दुबार मुस्लिम मत 5,251. किती प्रकार सांगायचे? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये दुबार मतदार तुम्ही बडवणार, फटकवणार, ज्यांची नावं सांगणार ते मतदारसंघ आणि मतदार हे मराठी, हिंदू आणि दलित मतदारांची नाव घेऊन सांगणार. आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची. वांद्रे पूर्व पण आहे, मुंब्रा कळवा पण आहे, सगळी देतोय. यातल्या दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत. मग यांना काय? यांच्याबद्दल वेगळा नाही. हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका,
मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदारांना आरती ओवाळायची? बोट जिहाद इथे आहे. धुळे मतदारसंघामध्ये लोकसभेतला देतो, मगाशी तर विधानसभेतला सांगितलंय. लोकसभेच्या निकालावरून धुळ्यामध्ये आमचा पराभव झाला 3831 मतांनी. मुस्लिम दुबार मतदार 45,797. उद्धवजी, कसला विजय तुमचा? महाराष्ट्र विकास आघाडीचा विजय कसला? आम्ही प्रश्न चिन्हांकित करू. बीड लोकसभा मतदारसंघ, आमच्या पंकजाताईंचा पराभव 6,553 मतांनी. मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार किती आहेत त्यात? 67,679. काय करायचं? आमची मुंबई नॉर्थ सेंट्रल म्हणजे आमचाच मतदारसंघ 16,514 मतांनी वर्षाताई निवडून आल्या. आणि मुस्लिम दुबार मतदार, अल्पसंख्याक दुबार मतदार 59,805. राजीनामा देणाऱ्या वर्षाताई आपण. आमच्या मिहीर कोटेजांचा पराभव झाला 29,861 मतांनी मुंबईत लोकसभेला. त्या मतदारसंघात 38,744 मुस्लिम दुबार मतदार. काय करणार? संजय पाटील यांचा राजीनामा उद्धवजी घेणार. आम्ही प्रश्नांकित करायचं तुम्हाला. अमरावतीत तेच 19,731 मतांनी आमचा पराभव. मुस्लिम दुबार मतदार 28,245. राज ठाकरे भूमिका काय? आणि त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत यांच्या भूमिका ज्या आहेत, या मराठी मतदार, हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे. आणि मुस्लिम दुबार, अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरुण घालण्याची आहे. यांची भूमिका संशयास्पद, अतिशय खालच्या स्तरावर निवडणुकीच्या निकालात जिंकण्यासाठीच्या प्रयत्नाची आहे.